सर्वांना नमस्कार. आपलं सर्वांचं स्वागत आहे इंडिया समृद्ध फार्मर यूट्यूब चॅनलमध्ये. आपण दुसरं एक आता पी बघतो म्हणजे PSB बघतोय, फॉस्फेट सोलायझिंग बॅक्टेरिया. म्हणजे जमिनीतला फॉस्फरस जो फिक्सेशन झालेलं असतं ते अपटेक करायसाठी जे आपण जीवाणू देतो, जसं की आपण सर्वांगीण आहे, सोलोपोस्ट आहे, त्याच्यामधलंच हा फक्त प्लेनमध्ये येतो. तर ते प्लेनमध्ये काय राहतं की ह्याच्यामध्ये 1000 क्वांटिटी येते, म्हणजे 1000 ml ची क्वांटिटी येते, 1 लिटर येतं पूर्ण. सर्वांगीणमध्ये जेव्हा आपण 7 बॅक्टेरिया बघतो तेव्हा प्रत्येकाचं प्रमाण थोडं थोडं कमी येतं. त्याच्यामुळे पिकाच्या गरजेनुसार आपण त्याला जीवाणू वापरायला पाहिजेत आणि ह्याचा प्रॉपरच सगळ्या पिकांना आपण वापर करू शकतो. दुसरी गोष्ट, याचा जो बॅक्टेरिया काउंट येतो हा 1/10चा 9 येतो आणि कॉस्टिंग जर बघितलं तर ह्याचे 263 रुपये लिटर येतं. त्याच्यामुळं इतर कंपन्यांच्या पटीत किंवा इतर यांच्यामध्ये जर बघितलं आपण तर याचा रेशो पण चांगला येतो आणि रेट पण एकदम कमी आहे. त्यामुळे दोन्ही गोष्टी आपण साध्य करू शकतो. ज्या वेळेला आपण रासायनिक खतांचा वापर करतो त्याच्यानंतर जीवाणूंचा आपण जास्तीत जास्त वापर करायला पाहिजे, कारण जमिनीची सुपीकता त्याच्याशिवाय वाढणार नाही. कारण मूळ हे खताकडे जात नाही आणि खत हे मुळाकडे जात नाही. त्या दोन्ही हा मधला जो घटक येतो हा जीवाणू येतात. म्हणजे जीवाणू मुळांना खतं उपलब्ध करून द्यायचं सगळ्यात जास्त काम करतात. कारण रासायनिक खतं जर आपण किमती बघितल्या तर आता सगळ्यात हाय स्टेजला आहेत, मिळत आहेत किती ते पण गोष्ट त्याच्या पुढची आहे. त्याच्यामुळं आपण जीवाणू जर वापरत गेलो तर आपल्याला बेनिफिट चांगला होईल आणि खतामध्ये किंवा खर्चामध्ये पण आपली बचत चांगली होईल. त्याच्यामुळे आपण जीवाणूंचा वापर जास्तीत जास्त करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. दुसरी गोष्ट, इतर शेतकऱ्यांना पण माहितीसाठी व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून काय होतं की माहीत नसतं त्याच्यामुळे त्यांचा वापर होत नाही. भले आज माहीत झालं तर ते भले वर्षांवर